शिऊर घेतली ब्राखोत म्हणजे ब्लेसिंग्स, आशीर्वाद. आणि ती शिऊर इज जस्ट द टिप ऑफ द आइसबर्ग. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. खूप खूप इम्पॉर्टंट टॉपिक ब्राखोत आपल्या धर्मामध्ये. आपल्या दिवसाच्या ह्याच्यामध्ये जसा सांगितला 100 ब्राखोत आपण दिवसामध्ये करतो आणि त्याच्याऐवजी आपण एक दुसऱ्याला पण आशीर्वाद देतो. पण जे मी सांगितलं ते फक्त टिप ऑफ द आइसबर्ग, असं इंग्लिशमध्ये म्हण आहे, टिप ऑफ द आइसबर्ग. त्याच्याबद्दल अजून ब्राखोत बद्दल शिकायचं असेल तर खूप काय शिकू शकतो. तल्मुद मधला पहिला पुस्तक त्याला ब्राखोत बोलतात आणि त्या पुस्तकामध्ये सगळ्यात जास्त वर्ड्स आहेत, ओतियोत आहेत. पेजेस मध्ये बाबा बात्रा त्या पुस्तकामध्ये सगळ्यात जास्त पेजेस आहेत, पण वर्ड्स मसेखेत ब्राखोत मध्ये सगळ्यात जास्त वर्ड्स आहेत. त्याच्यामध्ये 9 चॅप्टर आहेत आणि ब्राखोतचे हलाखोत पण आहेत, हलाखोतचे पण पुस्तकं आहेत. मिशना ब्रुरामध्ये बेत 6 पुस्तकं असतात. मिशना ब्रुरा ओरा खाईम शुल्खान आरुख मधला पुस्तक आहे ओरा खाईम. आणि त्या ओरा खाईम मधल्या मध्ये किती किती भाग असतात. त्याचे ओरा खाईमचे 6 भाग मिशना ब्रुरा खोफेज खाईमने मिशना ब्रुरा हा पुस्तक लिहिलेला आहे, हलाखाचा पुस्तक. आणि तो येशिवोत मध्ये शिकले जातो हलाखोत. आणि त्याचे 6 भाग आहेत. आणि त्याचा दुसरा भाग ब्राखोत बद्दल चे नियम, शुल्खान आरुखचे नियम जे ब्राखोत ओरा खाईम मध्ये लिहिलेले आहेत, शुल्खान आरुख त्याच्याबद्दल मिशना ब्रुरा लिहिलेला आहे. ब्राखोत ही खूप मोठी टॉपिक आहे. जस्ट टू क्लॅरिफाय, काल जे शिऊर जर रेकॉर्ड झाली ती रेकॉर्डिंग तुम्ही ऐकू शकता जर नाही आले असता तर. जस्ट टू क्लॅरिफाय 2-3 पॉइंट्स. एक पॉइंट म्हणजे आपल्या धर्मामध्ये आपण एका दुसऱ्याला आशीर्वाद देऊ शकतो. आपण लहान आणि मोठ्याची फरक नाही आहे. लहान पण मोठ्याला देऊ शकतो आणि मोठा पण लहानला देऊ शकतो. आपण दिवसातना आपल्याला दाविदा राजापासून आणि नंतर मग आणशे केनेसे पासून आपल्याला डिक्री आहे आपल्यावरती रोज 100 ब्राखोत करायला. ते 100 जर आपण बरोबर हे केला, नमाज केली तर 100 ते ऑटोमॅटिक होतात. खायची पियाची, बाथरूमला जायची, खायच्या पियाच्या पहिले आणि नंतरची ब्राखा. बिरकात हमाजोन पहिले 1 नंतर मग 4 बिरकात. आपण सांगितलं काल काय बिरकात हमाजोनचे 3 ब्राखा हे तोरामधनं आहेत. बाकी सगळ्या ब्राखा दे रब्बानान आहेत. आपण अजून सांगितलं काल की 100 ब्राखा खूप इझिली होऊ शकतात. जर सकाळपासून आपण हिशोब केला तर सकाळी आपण बिरखाता शहार करतो, नंतर मग नमाजीच्या मध्ये शेमाच्या पहिलेच ब्राखा होतात, शेमाच्या नंतर ब्राखा होतात. सकाळच्या वेळी शेमाच्या पहिले 2 ब्राखा होतात, नंतर मग 1 होतं. संध्याकाळच्या वेळेला 2 पहिले 2 नंतर, नंतर मग श्मोना एसरे म्हणजे आमिदामध्ये 19 ब्राखा होतात. आणि आमिदा आपण दिवसातना रेग्युलर दिवसातना 3 वेळा करतो. तर 19 × 3 पण 50 कितीतरी झाला, 57 झाला. तर 100 ब्राखा इझिली होऊ शकतात दिवसातना. आणि तिथे आपण देवाला आशीर्वाद देतो, कोण बोलतो बारुख आता हशेम. आणि नंतर मग शिऊर मी काल जर तुम्ही अटेंड केले असतील शिऊर, तर पहिले स्टार्टिंगला मी असा पॉइंट आणला, आपण एका दुसऱ्याला ब्राखा देतो, देवाला ब्राखा देतो, हशेमला ब्राखा देतो. नमाजीमध्ये काय खातो पितो तेव्हा त्याला जेव्हा खातो पितो त्याला बिरकाता नेहनीन बोलतात. जेव्हा मिtzवा करतो
फॉर एक्झाम्पल शोफार, लुलाब. त्याच्या पहिले जो ब्राखा बोलतो त्याला बोलतात बिरकोथा मिtzvot. तर अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ब्राखा आहेत. पण काल जर तुम्ही अटेन्शन केला तर दिला असतील शिवरमध्ये, तर ब्राखोची शिवर अशी चालू केली, व्हेरी करस्पॉन्डिंग पॅरलल टू आपला परासता शाबुआ लेख लेखा. जिथे आपल्या लेख लेखाच्या पहिले खुदानी जग बनवला आणि पहिल्या बेरेशीतच्या पराशामध्ये आपण शिकतो आदामा रिशोनला ब्राखा मिळाली पहिले खुदाकडनं. नंतर मग आणखी ब्राखा होती प्रू उर्वू, म्हणजे मुलं काढ. दुसऱ्या नंतर मग नोआखचा जन्म झाला 10 पिढ्यानंतर. तर नोआखला पण तीच ब्राखा भेटली प्रू वरवू. आणि आपण बघतो का किती पॉवरफुल ही ब्राखा असते. त्या नोआखकडनं 70 नेशन्स, 70 नेशन्स नोआख पडून आला, आणि प्लस इस्रायल नेशन पण नोआख पडून आला, म्हणजे 71 जमाती नोआख पासून आल्या देवाच्या ब्राखेनं. नंतर मग येतो अब्राम अविनू 10 पिढ्यानंतर, नोआखच्या 10 पिढ्यानंतर, आदामाच्या 20 पिढ्यानंतर. आणि आदाम ह्या हप्त्याच्या पराशाच्या पहिल्या 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 3 लाईन मध्ये, मला वाटते तिसऱ्या लाईन वरती लेख लेखा जर आपण खुमाश खोलला तर तिकडे अब्रामापासून परवानगी भेटते का एक दुसऱ्याला आपण आशीर्वाद देऊ शकतो. अब्रामाच्या पहिले फक्त देव माणसाला आशीर्वाद देऊ शकला. देव माणुसकीला आणि सगळ्या सगळ्या ह्याला, फक्त माणुसकीला नाही, प्राणांना पण सगळ्यांना हशेम बराखा द्यायचा, हशेम सगळ्यांना आशीर्वाद द्यायचा. पण आदामापासून त्यांनी पासूक अशी बोलते लेख लेखा, दुसरी पासूक चाल ह्या वीकचा पराशा असा चालू होतो, लेख लेखा वयोमेर हशेम एल अब्राम लेख लेखा מארצך וממולדתך מבית אביך אל הארץ अशेर अरेका. ही पहिली पासूक, ही पहिली वळी. माझी टॉपिक ब्राख होत आहे, पराशा शबाना आहे, पण ह्या पराशा बरोबर एकदम मॅचिंग होते म्हणून मी हा पराशा काढला. आणि दुसऱ्या पासूक मध्ये असे लिहिलेलं आहे वेसेखा लेगोय गदोल व आबारेखा, you will become a big nation and you will be blessed. इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट मला इझी पडतोय. वे आगा देला शेमेखा, तुझा नाव मोठा होईल जगामध्ये. वे हे ये ब्राखा, हे दोन शब्द, वे हे ये ब्राखा, तुझ्यापासून जगाला आशीर्वाद मिळेल. इथे राशी आणि अजून मेफारशीम बोलतात. इकडनं आपण शिकतो की देवाने अब्रामापासून अब्रामाला आदेश दिले की आतापर्यंत मी फक्त जगाला आशीर्वाद द्यायचो, आतापासून तू आणि तुझी पिढी एका दुसऱ्याला आशीर्वाद देऊ शकते आणि कोणाला पाहिजे त्याला आशीर्वाद देऊ शकते. तर हा पॉइंट मी जरा जास्त ह्या वेळेला एक्सप्लेन केला. कारण ते अब्रामाच्या पहिले फक्त देव आशीर्वाद द्यायचा आणि आपण त्याला परत देऊ शकतो, असा होता अब्रामाच्या पहिले. पण अब्रामाच्या नंतर पासून अब्रामाची सगळ्या पिढी, मुलगा, अब्रामाने त्याच्या मुलाला आशीर्वाद दिला कारण त्याला परमिशन भेटली ह्या पासून देवाकडनं आशीर्वाद द्यायला, आणि इस्हाकानी याकोबाला आशीर्वाद दिला, अँड सो ऑन. जसा मी सांगितलं, कालची शिवर फक्त टिक ऑफ द आइसबर्ग होती. अजून एक पॉइंट क्लॅरिफिकेशन करायचा होता की जेव्हा 2 पॉइंट आहेत. कोणीतरी विचारला शिवरमध्ये की आपण मुलांना आशीर्वाद देऊ शकतो काय, ब्राखा देऊ शकतो काय शब्दातला, बाईनी पण दिली पाहिजे, पुरुषांनी पण दिली पाहिजे, व डॅडीनी पण, मम्मीनी पण. तर त्याचा क्लॅरिफाय केला. पण त्याच्यामध्ये एक चांगला कस्टम आहे, कस्टम नाही, सॉरी, पेले योएच हा पुस्तक आहे. एकदा मी एका शिवरमध्ये मी ते स्टार्ट केलेलं आहे, पेले योएच, राव पापो त्यांचं नाव, राव एलिएझर पापो.
आणि त्या पुस्तकामधनं एक टॉपिक आहे ब्राखोत. त्याच्यामध्ये नियम असा दिलाय का आपण एक दुसऱ्याला ब्राखा आशीर्वाद द्यायच्या पहिले खुदाला आशीर्वाद दिले पाहिजे. आणि शॉर्ट मध्ये इश्तबाक शेमोलाद, इश्तबाक इश्तबाक शेमो आपण नमाजमध्ये बोलतो, इश्तबाक शेमोलाद शब्बातला बोलतो, रोज बोलतो सकाळी. आणि तिथं त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन असं आहे, प्रेज बी द लॉर्ड, देवा तुझी स्तुती हो. तर राव एलिझर पापो लिहितात ब्राखाच्या टॉपिकमध्ये की जेव्हा आपण एक दुसऱ्याला ब्राखा देतो त्याच्या पहिले देवाला आशीर्वाद दिला पाहिजे. आणि त्यांची वर्डिंग अशी आहे, आणि ती माझ्या ह्या सिदूरमध्ये आहे शब्बातच्या याला. त्या आपल्या मुलांना, नातवांना, मुलींना, नातवंडांना आपण ब्राखा देतो मशिदीमधनं आल्यावरती. तर त्याची बिगिनिंग सगळ्या सिदूरमध्ये अशी नाही आहे, पण ह्या सिदूरमध्ये मला भेटली. जे वर्डिंग पहिले युएस मधलं जे ती इश्तबाक शेमो शेल हकादोश बारुखू. याचे इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन असं आहे, ब्लेस इज द गॉड्स नेम, ब्लेस्ड इज हिज नेम. तर पहिल्या ब्राखा आपल्या मुलांना ब्राखा द्यायच्या पहिले खुदाला ब्राखा देतो आपण, इश्तबाक शेमो शेल हकादोश बारुखू. फक्त इश्तबाक शेमो लाद पण बोलला तरी चालेल. हा एक पॉइंट आहे. दुसरा पॉइंट त्याच्यावरती, जेव्हा आपण कोणची ब्राखा घेतो, कुठच्या सद्दीकची ब्राखा घेतो की कोणची पण ब्राखा घेतो, तर आपण आमेन बोलली पाहिजे. आणि वेखेन लेमोर म्हणजे इंग्लिशमध्ये बोलतात सेम टू यू. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. कारण आपला क्लाल आहे तलमुदामध्ये, जे मी काल सांगितला, कोल शे मेबारेख मितबारेख. जो दुसऱ्याला ब्राखा देतो तो स्वतःला अशावरती आशीर्वाद आणतो. आणि म्हणून जर कोणी पण आपल्याला ब्राखा दिली, नाही फक्त सद्दीकींनी, कोणी पण ब्राखा दिली, तर आपण त्याला उत्तर द्यायचा आमेन केन लेमोर. तर हा एक आयटम सांगायची होती. आजची माझी टॉपिक वेगळी होती. मला वेगळ्या टॉपिक वरती बात करायची होती, पण ब्राखात एवढी इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि एवढी रेलिव्हेंट टॉपिक आहे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये, त्याच्यामध्ये खूप प्रश्न पण असू शकतात. अजून एक पॉइंट क्लॅरिफाय करू शकतो, जे मी काल सांगितला. तलमुदामध्ये क्लाल आहे, तलमुदामध्ये शिकण आहे की आल तिये ब्राखात हेदियोत काल बेनेखा. कोणी पण तुम्हाला आशीर्वाद दिला, कोणी पण आपल्याला आशीर्वाद दिला, तर आपण त्याला कमी मानली नाही पाहिजे. जरी तो माणूस गरीब असला किंवा आपल्यापेक्षा खालचा असला किंवा आपल्या वयाशी कमी असला, तरी ती जर ब्राखावरती नियम आहे, आशीर्वादवरती नियम आहे की ती जो देतो त्याच्यासारखा नाही आहे. जर सदिकीन असले तर ते लोकांची ब्राखा पॉवरफुल असते. पण नॉर्मल माणूस असला, त्याला नॉर्मल माणसाला हेदिओ बोलतात. आपण जेव्हा बेत मिकदाश होता त्यावेळेला कोहेन होते, आणि एक कोहेन गादोल होता, त्याला कोहेन गादोल बोलतात. आणि बाकी सगळ्या कोहानला कोहेन हेदिओ बोलतात, म्हणजे नॉर्मल कोहेन, रेग्युलर पर्सन. ओके, तर जरी हेदिओ असला तर हेदिओची पण ब्राखा, नॉर्मल माणूस असला त्याची पण ब्राखा लागू होऊ शकते. म्हणून त्याच्या ब्राखावरती आमेन लेमोर केन लेमोर बोलली पाहिजे. कारण ब्राखा इज टायमिंग. आपल्याला वाटतं का हा महान माणूस आहे, तोनी ब्राखा दिली तर ती लागू होईल. नॉट नेसेसरी. होऊ शकते, पण त्याची टायमिंग आहे. त्या टायमिंगला बोलतात एत रातसोन. असं टाइम असतो
आपण बोलतो शुभ शुभ मुहूर्त, असा काहीतरी बोलतात मराठीमध्ये. तर एक शब्दातला आपण बोलतो एत राचोन मिनखाच्या वेळेला, तो एकदम शुभ टाइम असतो. एत राचोन त्याला बोलतात. एलुलच्या महिन्यामध्ये पुरा महिना एत राचोन असतो. आपण आपल्या टायमामध्ये 24 तासामध्ये अशी अशी टाइम असतो जिथे आपल्याला कोणी पण ब्राखा दिली तर ती लागू शकते. जी परनासासाठी असतो, भरभराटसाठी असतो, मुलं व्हायसाठी, लग्न व्हायसाठी. तर एत राचोन हा टायमिंग खूप इम्पॉर्टंट आहे. पुरा जुडाइझम मध्ये जेव्हापासून देवानी हा जग बनवला आणि आताचा 5786 वर्ष आणि 6000 वर्ष, त्या हा टायमिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या क्रिएशन पासून ते हर एक वक्त च्या मध्ये कुठे ना कुठे येत रचून असू शकतो आणि त्या येत रचोनी आपली खूप त्याच्यावरती भरभराट होऊ शकते. तर हा हे मला माझी टॉपिक आज वेगळी मला बात करायची होती, पण मी जरा रिफ्रेश केला. मी जे काल काय बोललो त्याच्यावरती जरा अजून क्लॅरिटी दिली. तर मी आज 2 मिनिटं देतो. ह्याच्यावरती काय तुम्हाला प्रश्न आहेत कालच्या शिवरवरती आणि अजून आतापर्यंत जे काय बोललो त्याच्यावरती कोणाला काय प्रश्न आहेत का? कारण प्रश्न असायला पाहिजेत की जेवढे प्रश्न येतील की ही टॉपिक आपल्या डे टू डे टॉपिक आहे. ब्राखोत ब्राखोत पण बोलतो, ब्लेसिंग इंग्लिशमध्ये ब्लेसिंग बोलतात, मला वाटते मराठीमध्ये आशीर्वाद बोलतात. त्याच्यावरती अजून पण वर्ड असू शकतो. तर एनीबडी हॅज एनी क्वेश्चन्स हिअर प्लीज. सो व्हेरी वाईड टॉपिक. So if no questions right now, you can always put on chat or send us questions by email or WhatsApp, whatever. माझी आता दुसरी टॉपिक, आजची टॉपिक ऑल्सो करस्पॉन्डिंग टू द परशा शाबुआ. खूप वेळा प्रश्न असे येतात की आम्ही नमाज करतो, आम्ही असं करतो, आम्ही असं करतो, आम्ही असे डोनेशन देतो, असं होतं. आम्हाला ती नमाज पावले गेली नाही, किंवा आमच्याकडे काहीतरी सफरिंग आहे किंवा प्रॉब्लेम आहे की डिफिकल्टी आहे आणि ती जायत नाही की आम्हाला काहीतरी त्रास आहे, अशी चिकार प्रश्न येतात 24/7. आणि ह्या जगामध्ये आपल्याला सफरिंग सफरिंग आपल्याला कधी त्रास का होतो त्याच्यासाठी हा शब्द, हा हा प्रश्न मोशे रब्बेनुला पण होता आणि मसेखेत ब्राखोत मध्ये विचारले गेला. आणि ह्याच्यासाठी खूप खूप पुस्तकं लिहिले गेलेली आहेत का ह्या जगामध्ये आपल्याला सफरिंग, आपल्याला त्रास कधी कधी कोणाला जास्त कोणाला कमी का होतो, आणि त्याचं खूप खूप उत्तर आहेत. पण गोइंग पॅरलल विथ दिस वीक्स पराशा लेख लेखा, जिथे अब्राहम अविनूची गोष्ट, अब्राहम अविनू बद्दल लिहिले गेलेलं आहे आणि मी त्या दिशेने आताची शिवर सांगीन. अब्राहम अविनू एवढे महान झाले की जी पाप आदामा रिशोननी केला आणि जगामध्ये शाप आणला, ती अब्राहम अविनू त्याचा तिखून केला, त्याचा फिक्सिंग केला. अब्राहम अविनू 20 पिढ्या, आदामाच्या नंतर 20 पिढ्या आले
एक्सक्यूज मी, पाठवून मला जरा बाहेर कोणतरी काय काम करते, मी खिडकी बंद करतोय. सॉरी. एक्सक्यूज मी. आय एम बॅक. अब्राहम अविनूने जगाचं फिक्सिंग केला, कारण आदाम रिशोन च्या वेळेला तो पहिला पाप झाला, तिकडनं जगाला शाप भेटला. आदामाच्या नंतर मग अजून चांगली माणसं आली. फॉर एक्झाम्पल खानोक, नोआह, शेम, एवेर. ही माणसं पण खुदाच्या खूप जवळ होती. त्यांच्यामध्ये आणि अब्राम अविनीमध्ये असा फरक होता की आणि त्यांच्यामध्ये आणि अब्राम अविनीमध्ये असा फरक होता की ती धार्मिक माणसं आप स्वतः मध्ये ते खूप देवाच्या जवळ होती, हशमच्या जवळ होती. पण त्यांनी आपल्या आजूबाजूच्या माणसांना वरती आणायची कोशिश केली असेल, पण ते लोक ते दे वर नॉट सक्सेसफुल. आता अब्राहम अविनो नी फक्त ते स्वतः जवळ नाही गेले देवाच्या, पण त्यांनी पुरी जमात, पुरी सराउंडिंग, त्यांची पुरी फॅमिली आणि इवन नॉन फॅमिली सगळ्यांना देवाच्या वरती जवळ आणले. जर माझी शिवर तुम्ही ऐकली असतील 2 हफ्त्यापूर्वी, की मला वाटते काल, तर मी सांगितलं अब्राहम लोकांना घरी आणले, त्यांना चांगला जेवण दिला आणि सांगितलं देवाचा जगामध्ये एक देव आहे ज्यांनी ही दुनिया बनवले. आणि त्यांनी दुसऱ्या लोकांना शिकवला की एक एक हशेम आहे, एक देव आहे, आणि त्या देवाची आपण स्तुती केली पाहिजे, देवाची आपण नमाज केली पाहिजे, देवाची आपण ब्राखोत केली पाहिजे, खायच्या पहिले, खायच्या नंतर, जेव्हा आपण खातो पितो त्याच्या पहिले आणि नंतर. ते अब्राहम अविनू पुऱ्या जगाला शिकवला. आणि म्हणून अब्राहम अविनू खूप महान झाले. श्मोना एस्रे आमिदा मधली पहिली ब्राखा आपण बोलतो, बारुख आता हशेम मागेन अब्राहम. खुदा तुझी स्तुती हो अब्रामाच्या अब्रामाच्या पुण्यामुळे. मागेन अब्राहम, मागेन म्हणजे डिफेन्स. अब्राहम अविनू आपल्या डिफेन्सला येतात. आपण कोणता दुसऱ्याचं नाव घेत नाही, जे दुसरे लोक पण महान आहेत ते लोकांचे नाव घेत नाही, पण आपण अब्रामाचं नाव घेतो. आणि हे का? तर एक रिझन मी आतापर्यंत सांगितला, कारण अब्राहम अविनू एवढे महान झाले, खुदाच्या एकदम जवळ गेले, खुदाला एक देव आहे जगामध्ये तो स्प्रेड केला, म्हणून ते खूप महान झाले. पण फक्त तो रिझन नाही. या जगामध्ये आपण येतो आणि आपल्यावरती खूप निस्योनत येतात. खुदाने आपल्याला ह्या जगामध्ये पाठवल्या, हरेकाला, मला, तुला, सगळ्यांना 120 वर्ष, कारण जगाची टिकून करायला. त्याचं नाव ह्या जगामध्ये सुगंध वरती आणायला, त्याच्या नावाची स्तुती करायला, आणि ह्या जगामध्ये टिकून करायला. टिकून म्हणजे फिक्सिंग बोलतात इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये मला माहिती नाही. आणि अब्राहम अविनूने ते केले. फक्त टिकून नाही, पण आपल्यावरती निस्योनो देतात, आपल्यावरती काय ना काहीतरी येतो. ती आपली परीक्षा असते, आणि आपण ह्या परीक्षासाठी आपल्यावरती सारखी परीक्षा होते. खुदा आपल्यावरती परीक्षा करतो, आणि जर आपण ती परीक्षा पास झालो तर आपण एक लेवल वरती जातो. मागे ना अब्राहम का बोलतात, अब्राहम अविनू एवढे महान का झाले, तर त्याच्यावरती 10 परीक्षा
10 एकदम मोठ्या मोठ्या परीक्षा आणल्या. माणसं फोन करतात, अरे मला असा त्रास आहे, हे त्रास आहे, हे सुटत नाही, हे सुटत नाही. पहिले समजायला पाहिजे का ही आपली खुदाने आपल्यावरती परीक्षा आणलेली आहे. अब्राहम अविनू एवढे महान होते की त्यांना 10 सोपी जग लाईफमध्ये सोपी एकदम सोपं परीक्षा नाही होती. जसं काल सांगितलं, जर तुम्ही पराशर शबुआ हा लेखा परीक्षेचा अभ्यास केला असेल, त्याचा ज्ञान घेतला असतील तर ही गोष्ट अशी आहे की अब्राहम अविनू ऊर खासदीम मध्ये राहत होते. खारानला त्यांना जायला लागला. लहानपणापासून तिकडचा राजा निम्रोद त्यांना त्रास देत होता. जेव्हा त्यांची पैदा जेव्हा ते ते बॉर्न झाले, त्यांची पैदा झाली, त्यांची त्यांचा त्यांचे वडील तेराक आणि आई कार्निबोल, अमिताय बात कार्नेबोल त्यांच्या आईचं नाव होता. जसा बॉर्न झाला तसा तिकडचा राजा खारान चा राजा निम्रोद होता. निम्रोदच्या माणसांनी, च्या ॲस्ट्रॉलॉजर्सनी, ज्योतिषांनी सांगितलं का हे आम्ही वरती बघितल्या कोखाव स्टार चांदण्या बघितल्या आणि एक चांदणी अशी आली जिने जगातल्या चार राजांना हारून टाकला लढाईमध्ये. निम्रोद घाबरला आणि बोलला, आज कोणचा जन्म झालाय? ते लोकांनी बघितलं का तेराकला मुलगा झाला आणि तेराक त्याचा मिनिस्टर होता. आणि निम्रोदनी सांगितलं त्या तेराकच्या मुलाला मारून टाका. पहिले तेराकला बोलवला, कारण तो मिनिस्टर होता, खूप इम्पॉर्टंट मिनिस्टर होता राज्यामध्ये. निम्रोदनी सांगितलं, तुला मी चिकार, सोना, चांदी, पैसा काय पाहिजे ते देन, तुझा पोराला मारून टाक. कारण आम्ही बघितलं आहे तर ज्योतिषांनी का हा पोरगा चार मोठ्या मोठ्या राजांना मारून टाकणार आहे. तर निम्रोद बोलला, तेरा अब्राम अब्रामाचा वडील तेराक बोलले का जर मी माझ्या मुलाला मारून टाकला तर असा आहे की तू मला चांगला घोडा देतोस आणि त्या घोड्याचा सांगतो का त्याचा डोका उडून टाक, तर त्याचा काय माझा उपयोग होणार? अब्राम हा मुलगा जो माझा झाला, हा माझा फर्स्ट बॉर्न मुलगा आहे. तेरा राजाला खोटा बोलला आणि बोलला, नाही हा तर ह्याचा जन्म झाल्याबरोबर हा मुलगा माझा वारला, स्टील बर्थ झाली. इंग्लिशमध्ये स्टील बर्थ बोलतात त्याला. पण तो खोटा बोलला, त्यांनी गपचूप त्या पोराला पळवला आणि तो मुलगा दुसऱ्या गावी ऊर कासदीम मध्ये जगला आणि मोठा झाला. आणि तो अब्राम अविनो. आणि मिद्राशमध्ये अजून अजून काय काय गोष्टी आहेत. पण माझा पॉइंट वेगळा आहे की अब्राम अविनूला जन्मापासून सफरिंग आली. त्याच्यावरती परीक्षा, खुदाने त्याच्यावरती परीक्षा ठेवली आणि काय काय बितवला. तोरामध्ये आपण शिकतो काय 10 निस्योनोत बोलतात तोराच्या याच्यामध्ये, हिब्रूमध्ये निस्योनोत, 10 मोठ्या परीक्षा आणल्या. आणि ती पहिली परीक्षा अशी होती, त्याला बोलतात लेख लेखा, ह्या हप्त्याचा पराशा. का तू अब्राहम म्हणजे जेव्हा 75 इयर्सचे होते, त्यांना आपला घर सोडून आपल्या फॅमिली बरोबर आणि आपल्या आजूबाजूच्या माणसांबरोबर आणि आपल्या वडिलांना घेऊन घर सोडून, आपला गाव सोडून लांबच्या जमिनीमध्ये, लांबच्या धरतीमध्ये जायला आ- खुदाने आदेश दिले. हा पहिला निसायन होता. आणि हा निसायन इझी नव्हता, कारण अब्राम पुऱ्या जगामध्ये एक माणूस आहे जो अब्राम अविनू आहे. तो बोलतो का देव एक आहे आणि तो खरा देव आहे. पण जसा मी काल सांगितलं मध्ये, जर तुम्ही बरोबर ऐकलं असतील तर ह्या हप्त्याच्या पराशामध्ये आपण शिकतो
त्या अब्रामचं लग्न 25 वर्षाचा असताना झाला सारा इमेन्यू बरोबर. तेव्हा त्यांचं नाव अब्राम होता. हे नंतर मग टाकला. सारा इमेनूचं नाव साराय होता. आणि आता हे 50 वर्ष झाली, हे 75 वर्षाचे होते आणि यांना मूल नव्हता. असा माणूस जगामध्ये आहे जो एक देवाला मानतो आणि तो देव त्याला मदत करत नाही. हा माणसाला प्रश्न येऊ शकतो. पण अब्राम अविनूने हा हा ही हा निसायोन देवावरती जरी मूल नाही तरी पण विश्वास ठेवला, खरा देवावरती विश्वास ठेवला आणि त्यांचा ऐकला आणि ते निघाले ऊर कसदीमधनं आणि तिथे ते पास झाले. ही टेस्ट होती आणि ते पास झाले. नंतर मग अब्राम अविनला मूल फक्त जेव्हा ते 99 वर्षाचे होते तेव्हा झाला. त्यांची बायको 90 वर्षाची होती त्यावेळेला. ही गोष्ट बोला, एक्सक्यूज मी, ही गोष्ट बोलाची अशी बात आहे का माणसाला ह्या जगामध्ये आणलाय आणि याच्यावरती निस्योनत होतात, आपल्यावरती आपली परीक्षा घेतली जाते. अब्राम अविनोचा दुसरी परीक्षा खुदानी सांगितला का तू जा, तू निघ इकडनं, तुझ्या गावामधनं, मी तुला सांगीन त्या देशा त्या त्या धर्तीमध्ये जा. आणि ती नंतर मग सांगितलं तो गेरेच कनान, पहिले नाही सांगितला. अब्राम अविनू निघाले. राशी जे तोरावरती कॉमेंट्री देतात त्याच्यावरती त्याचं एक्सप्लेनेशन देतात. सांगितलं काय, जर माणूस निघाला तर त्याचे तीन तीन प्रकारचे त्यांची त्याचा नाश, फायदाचा ऑपोजिट नाश, ती तीन प्रकारचं त्यांना डिप्रोवेशन होतो. आणि म्हणून हशेमनी अब्राहम बराखा दिली काय, मी तुला सांगतो इकडनं तुझ्या घरातनं निघ, पण तुला मी मुलं देईन, तुला मी खूप पैसा देईन आणि तुझं नाव खूप जगामध्ये फेमस करीन. हा आशीर्वाद देवानी दिला त्यांना 75 इयर्सच्या एजला. आणि नंतर मग दुसरा निसायोन आला, दुसरा त्रास आला का ज्या जगामध्ये ज्या धर्तीमध्ये त्यांनी सांगितलं जायला, तिकडं आला का तिथं खायला नाही, पियाला नाही, वाळवंट आणि फॅमिन होती. खायला पियाला काय उगत नाही, पाणी नाही. असा कुठच्या देशामध्ये आणला, अशा कुठच्या धर्तीमध्ये आणला, असा प्रश्न येऊ शकतो. पण अब्राम अविनू देवाच्या कमांडमेंट, देवाच्या आज्ञांना वरती प्रश्न केला नाही आणि सांगितलं का जेव्हा मी निघालो तो मला तुम्ही, खुदा तुम्ही मला ब्राखा दिलीस का मला मुलं होतील, मला खूप पैसा येईल, मी खूप फेमस होईन. तर विचारला नाही, परत विचारला नाही का अरे मी तर इथं आलो आता तर अडकलो इथं, आता कायच नाही. तर मी एक साईड पॉइंट जातो. मला गाब्रिएल तलकरनी सांगितलं की आपल्या आपल्या झूम फॅमिली पण एक फॅमिली इंडियाशी इस्रायलला आली. बरोबर हशेम, त्यांना मी वेलकम करतो. ही ऑपॉर्च्युनिटी घेतो, वेलकम करतो. इथे एक गोष्ट आहे, बालशेम तो हा कदोसचा एक तलमीद होता, एक स्टुडंट होता. त्यांचं नाव होता खार्लिन, राव अब्राम खार्लिन. त्यांचं नाव होतं राव अब्राम खार्लिन असं काहीतरी. ते युरोपामध्ये होते, युक्रेनमध्ये, जिथे मेसबुचला होते राव बालशेम तो त्यांचा स्टुडंट. आणि त्यांनी एक दिवस त्यांनी हे केला का आम्ही एरेच इस्रायलला येऊ, आपला पवित्र भूमी आहे ला जाऊ. आणि ते बोटीने निघाले. बोटीमध्ये जेव्हा आले तर बोलला का मी एवढा महान माणूस झालो, माझं नाव अब्राम कार्लीच आहे, मी बालशेम तोफचा स्टुडंट आहे आणि मी माझ्या देशामध्ये एवढा वर्ष राहिलो, जिथे माझा जन्म झालेला आहे. आणि मी एवढा महान झालो का मी येचेरारा, माझं जो वाईट हे आहे येचेरारा, ते त्याच्यावरती मी नेहमी जिंकलो. माझ्यावरती जे पण निस्योनोत आणले
ते मी नेहमी जिंकलो. त्यांनी नमाज केली बोटीमध्ये की आता मी एरेच इस्रायलला जाईन, तर येचेरारा मला त्रास नको देऊ का मी येचेरारा बाहेरच्या एरेच इस्रायलच्या बाहेर खुचला अरेच मध्ये येचेरारावरती जिंकलो, तर तर मला एरेच इस्रायल मध्ये येचेरारा नको येऊन देऊ. जेव्हा ती बोट कितीतरी महिन्यानंतर एरेच इस्रायलला आली आणि ते लोक निघा पोर्टला बंदरवरती एरेच इस्रायलच्या बंदरवरती पुरी फॅमिली आली, तर त्यांना निस्योनोत आणि येचेरारा त्रास द्यायला लागला. हे खूप महान तलमीद होते, महान बालशेम तोबा कदोचे तलमीद होते. त्यांनी विचारला की अरे मी एवढ्या वर्ष बाहेर गावी होतो, खूप लहानच राहतो, मी येचेराराला ओव्हरकम केला, येचेरारा बरोबर लढाई केली, आणि आता मी एरेच इस्रायलला आलो सगळ्या पुऱ्या स्ट्रेंथनी, इथं मला येचेरारा कसा त्रास देतो, का त्रास देतो? त्याला येचेरारांनी उत्तर दिला, त्याला देवदूतांनी उत्तर दिला, बाहेर गावी खूप आज आरेसला होतो, तो येचेरारा एवढा काय हे नव्हता. आता तू एरेच इस्रायलला आलास, ही पवित्र भूमी आहे, इथं येचेरारा 100 पट्टे जास्त त्रास देईल आणि तुला पाडायला बघेल. मेन अवोदा, मेन तुझा वर्क, मेन काम पवित्र भूमीवरती आलास तेव्हा चालू होईल, तेव्हा चालू होतो. आणि जसा ही गोष्ट जवळजवळ 200 वर्षापूर्वीची आहे, पण अब्राहम अविनूची गोष्ट ही जवळजवळ 4000 वर्षापूर्वीची आहे. जेव्हा देवानी त्यांना आज्ञा दिली की तुझा घर सोड आणि एरेच इस्रायलला ये, त्यावेळेला एरेच केनान होता. पहिले सांगितला पण नाही कुठं जायचं ते. आणि जेव्हा इथे आले तर इथं फॅमिन होती, पाणी नाही, खायला नाही, पियाला नाही. तर तो एक निस्सायन होता. तो ती एक टेस्ट खुदानी अब्राम वरती टाकली. आणि जशी हे 2 टेस्ट आहेत, मी आता टाइम बघतो 15 मिनिटं राहिली, तशीच 10 वेळा 10 प्रकारे अब्राम अविनूला देवानी अब्राम अविनूची परीक्षा घेतली. एरेच कनानला त्याला आले, खायला नाही, पियाला नाही. खुदानी सांगितला तू आता अजून खालती उतर. जर तुम्ही जॉग्राफी मध्ये बघितला, एरेच इस्रायलच्या खालती मिसर देश आहे, मिच्राईम, इजिप्त. इजिप्तमध्ये काळी माणसं असतात, त्यांना खामची माणसं होती. नोआचा मुलगा खाम, त्यांची पिढ्या इजिप्तमध्ये होती. आणि अब्राहम अविनूला सांगितलं इजिप्तला जा. तो एक निस्सायन होता. ती एक परीक्षा होती. मिसर देशामध्ये गेला तर परोनी त्यांची बायको साराला घेऊन टाकला. माणूस जो देवाच्या जवळ आहे, देवाची जगामध्ये कोणच असा नाही आहे जो बोलतो त्यावेळेला 4000 वर्षापूर्वी काय देव एक खरा देव आहे, त्यांनी हशेम एक आहे, फक्त अब्राहम बोलतो आणि देव त्याची परीक्षा घेतो. अशी परीक्षा घेतो त्या माणसाला मूल नाही, घरदार नाही, पर देशामध्ये राहतो, परदेशामध्ये येतो आणि तिकडे त्याची बायको घेतली जाते. बायकोला घेतो. तर ही खूप मोठी परीक्षा आहे. पण ती पण परीक्षा अब्राहम अविनू पास होतात. आणि ह्या हप्त्याच्या परीक्षामध्ये त्याची एकदम जास्त डिटेल आहे, मी त्या डिटेलमध्ये जात नाही, टाइम खूप कमी आहे. पण मिसर देशाच्या बाहेर निघतात, तर बाहेर खूप पैसेवाले निघतात. त्यांना फॅरोची मुलगी हगार दिले जाते आणि त्या त्यांना एक मुलगा होतो जो इश्माएल. नंतर मग त्यांची परीक्षा घेतली जाते. त्यांना
अब्राहम अविनू जवळजवळ 99 वर्षाच्या 100 वर्षाचे आहेत. 100 वर्षाचे आहेत. हशेम बोलतो त्यांना ब्रीत मिलाचं कमांडमेंट देतो. असा कसला कमांडमेंट? 100 वर्षाचा माणूस, म्हातारा माणूस, आता तो ब्रीत मिला करल? तर ती पण परीक्षा आहे. आणि त्याच्यावरती पण परत अब्राहम अविनू हशेमवरती काय त्यांना ताणा नाही. त्याच्या पहिले त्यांचा नेफ्यू लोथ त्याच्याबरोबर भानगडी, त्याला वाचवासाठी 4-5 राजांना लढाईला जा, आणि ते लढाई एकट्या करतात. त्यांच्याबरोबर 318 माणसं घेऊन जातात, पण ती सगळीजण घाबरतात एवढी तिकडचं लष्कर बघून. तर अब्राहम अविनू चा एक एवेद एलिएझर एलिएझरला घेऊन ते लढाई करतात. आणि तो एक निसायोन, ती एक परीक्षा. तशी 10 परीक्षा होतात. 9 परीक्षा. 10वी परीक्षाबद्दल मी बात करतो आता. मधली सगळं स्किप करतो. कधी नेक्स्ट टाइम आपण बात करू, किंवा जेव्हा तुम्ही पराशा शबुआ ऐकतील, पराशा शबुआच्या शिवरमध्ये जास्त डीप मध्ये जाऊ शकतो. हा माणूस घर सोडलाय, बाहेरच्या देशामध्ये जायला लागते, मूल नाही, दुसरी बायको घ्यायला लागते, तिला मूल होतो, बायका भांडतात आता, हगार आणि सारा, आणि शेवटी मूल होतो 100 वर्षाचा असताना, 99 वर्षाचा असताना. बायको त्यांची 90 वर्षाची आहे. आणि मूल झाल्यानंतर त्याची ब्रीथ मिला झाल्यावरती खुदा त्याची लास्ट टेस्ट घेतो, लास्ट परीक्षा घेतो. बोलतो हा जो मूल आहे तुझा, एका एका याच्या हातामध्ये, जेव्हा अब्राहम अविनू निघतात, पहिले सांगितलं की तुला खूप मुलं होतील, तुझ्याकडनं खूप मोठी नेशन्स होतील. आणि आता सांगतो, जेव्हा त्यांच्या खरी बायको आहे, जी पहिली बायको आहे सारा, तिला मूल झाला 90 वर्षामध्ये. तर आता खुदा त्याला बोलतो का हा मूल मला अर्पण कर, हारा मोर्यावरती आण आणि अर्पण कर. त्या मुलाचं नाव इस्हाक. आपण त्याला इस्हाक अविनू बोलतो. आणि आपण 2-3 वर्षानंतर आपण त्या अकेदात इस्हाक बरोबर ची बद्दल पराशावरती आपण वाचू शब्बातला. रोष हशानाला आपण हा पराशा वाचतो, अकेदात इस्हाक, जिथे खुदानी अब्राहम अविनूला सांगितला की तुझा हा मुलगा जो एकदम प्यारा मुलगा आहे, त्याला मला मला अर्पण कर. आणि अब्राहम अविनू ऐकतात, आणि खुदाजीला प्रश्न करत नाही, आणि त्याला घेऊन जातात अर्पण करायला. आणि हा सगळ्यात 10वी निसायोन अब्राहम अविनू वरती साधा. आणि हे सगळ्या 10 अब्राहम अविनू पास होतात. हे मखलोक आहेत, राशी रामबाण. जर तुम्ही जास्त शिकला असतील तर कोण बोलतो अब्राहम अविनू कुठची तरी टेस्ट फेल झाली, पण तरी पण एक फेल झाली तर काय नाही. एवढी 10 निसायोन, 10 प्रकारची एकदम इम्पॉर्टंट परीक्षा, एकदम टफ परीक्षा माणसाची घेतले जाते. आणि जेव्हा ते हे 10 परीक्षा पास होतात, तर अब्राहम अविनू आदामा रिफसोनच्या पण जास्त महान होतात. आणि म्हणून आपण शमोना मध्ये पहिली ब्राखा बोलतो, मागेन अब्राहम. आपण बोलतो एलोके अब्राहम, एलोके इस्हाक, एलोके याकूब. ही गोष्ट का सांगितली मी? कारण ह्या पराशा शब्दामध्ये पण आली. पण लोक बोलतात त्या जगात त्यांना हा त्रास होते, ते त्रास होते. बघायला पाहिजे की ही सगळी आपली परीक्षा आहे. फक्त अब्राहम अविनू नाही, पण आणि त्यांची बायको सारा इमेनो, तिला मूल नाही, 90 वर्षाचा असताना मूल झाला. आणि मूल झाल्यानंतर पण
देवाने सांगितलं घेऊन झाला त्याला अर्पण करायला. शेवटी तो ना अर्पण झाला, पण तिथे साराचा जीव निघाला 120 वर्षाचे असताना. तर ती पण एक परीक्षा आहे. जो पण महान माणूस होता अब्राहमचा मुलगा नंतर इस्हाक, त्याच्यावरती पण खूप परीक्षा आले. त्यांना बायको घ्यायसाठी एलिएझरला ऊर कासदीमला परत जायला लागला. आणि तिकडे बेतुएल ची मुलगी रिफका ही सदिका होती, तिच्यावरती मागणी टाकली. पण बेतुएल आणि त्याचा मुलगा लावान एलिएझरला मारासाठी विष दिलेला. त्या देवानी चमत्कार केला. प्लेटी प्लेटी चेंज झाल्या. एलिएझर मराच्या ऐवजी बेतुएल मेला. आणि मग एलिएझरनी रिफका आणली आणि इस्हाकची बरोबर लग्न झाला. आणि खूप वर्ष इस्हाकला पण मुलं होत नव्हती. एका इथे देवानी त्या लोकांना आशीर्वाद दिलाय, अब्राहम इस्हाक, काय तुम्हाला चिकार मुलं होतील, तुमची मुलं माझी माझा चू माझा निवडलेला नेशन होईल, आम सेगुला. आणि दुसरीकडे मुलंच होत नाही. इतका रिफकाने खूप वर्ष नमाज केली आणि मग तिला 2 मुलं झाली. आणि ती पण एक झाला इस्हाक जो सदिक होता. आणि त्याला अब्रामाची सॉरी इस्हाकाचा मुलगा याकोब, एक मुलगा त्याला त्यांना जुळीची मुलं झाली. एक होता याकोब जो सदिक होता, जो सदिक झाला. आणि दुसरा मुलगा त्यांचा जो जुळा होता तो एकदम लाल आला. आणि तो राशा एसावचा जन्म झाला. एसावनी पुऱ्या हिस्ट्रीमध्ये इस्रायल लोकांवरती कार केले. इस्रायल लोकांना स्टार्टिंग पासून त्याच्या भावाबरोबर त्यांनी लढाई चालू केली. आणि त्याला सारखा मा ठार माराची धमकी देत होता. तर बोलू शकतो, अरे ह्याला अब्राहामाचे आशीर्वाद आहे. अब्राहम इस्हाक याकूबला आशीर्वाद मिळाला. पण हे लोकांची लाईफ मध्ये, यांच्या जीवनामध्ये खुदाने खूप खूप परीक्षा करून त्यांची लाईफ एवढी इझी नव्हती. इस्हाकाच्या नंतर त्यांचा मुलगा याकूब जो सदिक होता, तर जसा बोललो एसाव त्याला माराचं बघत होता सारखा. त्याला पण बायको करासाठी लांब पाठवला आशिनी बापसानी, इस्हाक आणि रिफकानी लावानकडे. लावान त्याला खूप त्रास देत होता. ते त्यांनी 2 बायका केला, लेया आणि राखेल. तिथे पण त्याला फसवले गेला. त्याला राखेलशी लग्न करायचा होता. लाबाननी त्याला फसवला आणि लग्नामध्ये लेया दिली. आणि नंतर मग त्यांनी राखेलची पण लग्न केला. त्याला 12 मुलं झाली. दहा 10 मुलं झाली. 10 त्याला 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 पण त्याला मुलं त्यांना पण मुलं व्हायसाठी त्रास झाला. लेयाला मुलं होत होती. पण राखेल जी लाडकी बायको होती, जिच्यासाठी त्यांनी लग्न केला, तिला मूल नव्हता होईत. आणि मग शेवटी तिला योसेफ मूल झाला. टाइम लागला. आणि नंतर मग दुसऱ्या मुलाच्या बाळंता वेळेला राखेल इमेनू वारल्या. बाय द वे युथ बेत खिशवान, नेक्स्ट वीक राखेल इमेनीचा दिवस येईल. त्यांची कबर आहे बेथलेहेमच्या जवळ. ती वेगळी सिपूर. हे सगळं सांगायचे हेतू असा की आपल्या अभोवत जगामध्ये जेवढी पण महान माणसं होती, ती एवढी इझिली महान झाली नाही. त्यांचा नाव आपण मोना इस्रामध्ये बोलतो. आपण बोलतो एलोके अब्राहम, एलोके इस्हाक, एलोके याकोब. सेलिखोत मध्ये आपण बोलतो युद आलेफ खेशवान कॅन मिस्ड बाय 1 डे.
युद्ध आलेफ खेशवान नेक्स्ट वीक. युद्ध आलेफ खेशवानला राखेल इमेनचा दिवस होईल. ही ही एवढी गोष्ट सांगायची, हे माझी हा पॉइंट त्याच्यामध्ये काय सफरिंग हा एक निस्सायन असतो असा आपल्या धर्मामध्ये आपण बघतो. जेव्हा आपण आपल्या देवाला आपल्या बरोबर जवळ घ्यायचं आहे, आपल्याला जवळ घ्यायचं आहे, तर आपल्यावरती निसायन पाठवतो, आपल्याला आपली परीक्षा करतो, बघतो आपला जीव, आपला हार्ट खरा आहे, आपण किती त्याच्यावरती हे आणि जेवढा मोठा असतो माणूस त्याच्यावरती जास्त जास्त कठीण परीक्षा होते. जसं आपण अब्राहम इसाक याकूबच्या या गोष्टीमध्ये आता बघतो. आणि ह्या टायमाच्या पर्शनमध्ये आपण हे वाचतो आता बेरेशीत मध्ये. आणि म्हणून अनेकांनी त्याच्यावरती वेगवेगळ्या जे जे पण निश्चयनोत आपण या जगामध्ये काढतो ती परीक्षा असते आणि ती परीक्षा आपल्याला पास करायला पाहिजे. आणि जेवढा मोठा आहे, जसं अब्राहम इस्हाक याकूब महान माणसं होती आणि त्यांना ती परीक्षा हे पास झाली. आणि म्हणून आपण नमाजीमध्ये शमोना इसरामध्ये एलोहे अब्राहम, एलोहे इस्हाक, एलोहे याकूब आणि पहिली ब्राखा मागेन अब्राहम. शेलिखोत मध्ये पण आपण जेव्हा माफ मागतो तर तिथे आपण बोलतो अनेनु एलोके अब्राहम, अनेनु एलोके याकूब, आवीर याकूब. आणि अब्राहम इसाक याकूब आणि दुसऱ्या आपले महान माणसं आहेत त्यांची नावं घेतो. आता बघितलं फक्त 2 मिनिटं आहेत. आय होप द पॉइंट इज क्लिअर. याच्यावरती काय प्रश्न आहेत का? आय विल टेक क्वेश्चन्स नाव. Been talking for 1 hour. We have almost 10 participants, 8 participants besides me and Gabriel. Any questions about what I said so far? मी आतापर्यंत जे बोललो त्याच्याबद्दल काय क्लॅरिफिकेशन तुम्हाला पाहिजे किंवा काय प्रश्न आहेत का? तर प्लीज विचारा. Was this topic interesting? Hopefully it was. Hopefully we all gained some wisdom. Torah wisdom, God willing. Thank you, David. Hello. हाँ The sound low आहे. दाविद हा सॉरी, माझा साऊंड लो होता. अक्षय आणि सोम्या हा काल काल कोणीतरी नाही सॉरी कालच मला प्रश्न विचारला जसा म्हणजे अब्राम अबींनी 10 जे प्रसन्न निसियोनात आले त्यामध्ये उभे राहिले. आजच्या टायमाला जर माणूस आता तोरा निमित्त पाळतोय आणि समजा कुठल्या जागेवर जसं जागेवर काम करते की त्याला 20-25 हजार शेकेल काम आहे, पण तिकडे आलाखाच्या विरुद्ध आहे. पोरे ते बायका आणि पुरुष सोबत आहेत आणि दरवाजे बंद आहेत आणि डिफरंट स्टोरीज. तर अशा प्रकारे त्यांनी काम सोडावा आणि दुसरीकडे कमी पैशामध्ये काम घ्यावा की कंटिन्यू करावं तिकडे? ह्या प्रश्नाचा सोपा उत्तर नाही आहे. ओके. ह्या प्रश्नाचा सोपा उत्तर नाही. हा निसायन आहे, दॅट फॉर शुअर. ओके. दिस इज अ निसायन. दिस इज अ टेस्ट. Answer is to make good of every situation. Try the best whatever you can. ओके. आणि जर माणसाने हा सोडायला पाहिजे काम तर नाही, त्याच्यासाठी अजून डिटेल पाहिजेत. ओके.
एक्झाम्पल, एक माणूस ते कॉकटेल बार मध्ये काम करत होता, नाईट बार. त्याला सांगितलं ताबडतोब सोडायला. ओके, तर माहिती पाहिजे एक्झॅक्टली काय सिच्युएशन आहे आणि उलाय काहीतरी कॉम्प्रोमाइज करू शकतो काय, आणि माणसाचा काय बॅकग्राऊंड आहे. तर ह्या ह्या हा जुडाइझम मधला एक टिपिकल क्वेश्चन आहे. जसे टिपिकल क्वेश्चन असतात ज्याला प्लस मायनस नसतं, त्याला येस किंवा नो उत्तर नसतो, तसं आहे. ओके, तर अजून डिटेल पाहिजेत. प्लस you have to make the best of the situation. You have to pray that Hashem help. This is the answer. To pray that God help. या नेक्स्ट. अजून कोणतरी बोलत होता. माझं माईक लो होता, माझं स्पीकर लो होता, तर मला ऐकायला येत नव्हता, तर मी त्याला पुढं मोठा केला. अजून काय प्रश्न आहे? होप गॅब्रियल give you an answer. This is not a satisfactory answer, but nobody can say. मला माहिती आहे. बेसिकली त्या माणसाने विचारला, बेसिकली ती बाई आहे, इंडस्ट्रियल एरिया आहे आणि सगळे खुपशी लोक आहेत आणि त्यांच्यामध्ये ती काम करते. अरे इस्रायल इथे इंडियाला काय कुठे? इस्रायल मध्ये. आणि बाईनी प्रश्न विचारला. हा हा, तर पहिले म्हणजे जर बाईला मच इझियर टू दिस थिंग दॅन फ्रॉम अ वुमन. त्या बाईला पॉझिटिव्ह कमांडमेंट्स आहेत. पॉझिटिव्ह कमांडमेंट्स झमान ग्रामा फॉलो करायची आज्ञा नाही आहे. जर ती करते तर ओके. मेचुए ओसे एनो मेचुए वे ओसे त्या कॅटेगरीमध्ये येते बाई. पुरुष असला तर तो मेचुए वे ओसे च्या कॅटेगरी येते. तर बाईसाठी त्या कामामध्ये राहायला त्या साईडचा आन्सर येईल. तरी पण अजून डिटेल पाहिजेत. एक्झॅक्टली काय काय पोझिशन आहे, एक्झॅक्टली काय मा मफ्रिया. रात्री कधी कधी इव्हनिंग शिफ्ट असते, ते 11-12ला संपते. माणसं कमी असतात तिकडं, इंडस्ट्रियल एरिया आहे, आजूबाजूला कोण नाही. प्रॉब्लेम. आणि त्या ऑफिसचा दरवाजा फक्त आतमधनं उघडला जातो, बाहेरून नाही उघडू शकत. फक्त जे ऑफिसचे माणसं ते लोक बाहेरून कोड नाही उघडू शकत. फॉर शुअर तिने काम सोडायला नाही पाहिजे जर तिचा पगार चांगला असेल तर. जर तिला अजून जॉब सॅटिस्फॅक्शन आहे, जे काम करते तर तिला तिथे जॉब सॅटिस्फॅक्शन आहे की नाही. कुठचा जॉब असतो जिथं आपल्याला त्रास होतो पण तो जॉब सॅटिस्फॅक्शन असतं, तर ते विचारलं पाहिजे बाईला की तुला जॉब सॅटिस्फॅक्शन आहे का, हा तुझा मिक्सवा आहे का. त्रास आजूबाजूला सगळ्या जॉब मध्ये त्रास आहे. तो क्लाला फ्रॉम आदाम रिशोन बेझ्यात अपेका तुखा लेखेम. त्याला जोहार अकादोश मध्ये बोलतात नहामा, ब्राखोत मध्ये नहामा द इंदिका नहामा एक करून लेजे ब्रेड नहामा द किसुफा ब्रेड ऑफ ॲफ्लिक्शन. ओके, नो फ्री लंच. जो पण कामाला जातो त्याला त्रास आहे, एक तर ट्रॅव्हलिंग मध्ये, एक तर कामामध्ये, एक तर आजूबाजूवाला सतवतात, एक तर बॉस सतवतो, एक तर दॅट इज कॉल्ड नहामा द किसुफा. What is bothering her?
job satisfaction or religious observance or both or one, तर बरोबर केस हे करायला पाहिजे. पण बाईसाठी much easier to remain on the job than men. तर अजून डिटेल पाहिजे. ओके, there is no yes and no answer in this, but if there is more details, could check, could go towards yes or no. Hope get more details, Gabriel. Okay. So, Hashem help, pray. That's the first thing. First, Eitzah. Pray Hashem help. And believe that Hashem will help, and Hashem will help. Takes time sometimes. अजून काय प्रश्न आहेत कोणा? चॅट मध्ये आहेत. बोथ. असे बोथ. Any other questions on any topic? Now I have time. Normally I go to learn. Today people have gone to Jerusalem. बोला आंटी. תודה רבה. שבת שלום. תודה לך שהגעתם לשיעור בעזרת השם. תודה רבה. שיהיה ברכה והצלחה רבה לכל העניינים. סגן आशीर्वाद लगो. תודה רבה. שבת שלום. שבת שלום ומבורך. סייעתא דשמיא, ישתבח שמולד. ויהינו עם אדוני אלוהינו עלינו. Thank you, David. Shabbat shalom. Thank you for joining. שבת שלום, הצלחה רבה. אריכות ימים, ימים טובים.